म्हाडाच्या पुणे मंडळाच्या 295 घरांची विक्री रखडली आहे। ऑनलाईन पद्धतीने घर विक्रीसाठी आता सुरुवात होणार होती, मात्र तांत्रिक अडचणींमुळे या योजनेतली घर विक्री लांबणीवर आहे आणि घरांची विक्री आता 4000 घरांच्या सोडतीनंतरच होणार आहे। उत्तर पुण्यामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसानं शेतीला तळ्याचं स्वरूप आलंय। पावसामुळे भाजीपाला, गवार आणि टोमॅटोच्या पिकांमध्ये पाणी साचलंय। उभी पिकं कुजून खराब झाली आहेत। नैसर्गिक आपत्तीमुळे परिसरातील शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं हे नुकसान झालंय। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये चोरीची घटना घडली। एकाच रात्री 3 दुकानं फोडून रोख रकमेसह सुमारे 1.25 लाखांचा ऐवज लंपास करण्यात आलाय। पोलिसांकडून घटनेचा पुढचा तपास सुरू आहे। नाशिक शहरातल्या सेरीन मेडोज परिसरामध्ये एमएनएलची पाईपलाईन लीक झाली आणि अग्निशमक दल आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले। दुरुस्तीचं काम पूर्ण केलं। परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण त्यामुळे निर्माण झालेलं। मालेगाव उपविभागातल्या वनपरिक्षेत्र मालेगाव इथं संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली। मालेगाव वनपरिक्षेत्रांतर्गत दरेगाव कक्ष क्रमांक 83 आणि 275 मध्ये अनधिकृत स्टोन क्रशर चालू असल्याची माहिती मिळाली। या ठिकाणी विद्युत कनेक्शन तोडून स्टोन क्रशर सील बंद करण्यात आले। छत्रपती संभाजीनगर शहराचं विद्रुपीकरण रोखण्यासाठी झाडांवर फलक लावण्यात आले। जाहिरात बोर्ड, तारेचं कुंपण, नदी नाल्यांच्या काठांवरची अतिक्रमणं, शेड आणि रस्त्यांवरची अनधिकृत बांधकामं 7 दिवसांच्या आत स्वतःहून काढून घ्यावीत, अन्यथा मनपाकडून धडक कारवाई करण्याचा इशारा महापालिकेनं दिला। छत्रपती संभाजीनगरमध्ये दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत ऑरिक स्मार्ट इंडस्ट्रियल सिटीचा विस्तार आता वेगानं सुरू होतोय। उद्योगांची वाढती संख्या, देशविदेशातून येणारी मोठी गुंतवणूक आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन जायकवाडी धरणातून बिडकीन औद्योगिक क्षेत्रासाठी 72 MLD पाणी राखीव ठेवण्यात आलंय।